नमस्कार, मी सौरभ नाईक. बुक मी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज हा प्रत्येक मराठी मनाचा, अभिमानाचा आणि अस्मितेचा विषय. छत्रपती शिवाजी महाराज असं नाव जरी उच्चारलं आणि छाती गर्वानं फुलली नाही असा माणूस शोधूनही सापडायचा नाही. पण हा जितका अभिमानाचा विषय आहे तितकाच तो कधीतरी त्रास देणारा सुद्धा विषय, नाही का? कारण महाराजांचा मृत्यू फारच कमी वयात झाला. म्हणजे अजून निदान 20 ते 30 वर्ष महाराज जगले असते तर हिंदुस्थानचा नकाशा याहून वेगळा आणि निश्चितपणे मोठा असता. आणि ब्रिटिशांच्या हाती उभा हिंदुस्थानच काय, एक मातीचा कणही न लागता. मात्र महाराजांचा मृत्यू झाला आणि स्वराज्याची सारी समीकरणं बिघडली. महाराजांच्या आयुष्यातली ही शेवटची 6 ते 7 वर्ष नेमकी कशी होती यावर प्रकाश टाकणारी कादंबरी ना. स. इनामदार लिखित राजेश्री याचं आपण आज समीक्षण करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हे संपूर्ण जगासाठी एक कोड आहे आणि शिवप्रेमींसाठी तर तो आस्थेचा विषय. महाराजांचा मृत्यू नेमका कसा झाला हे न उलगडलेलं भीषण सत्य. मात्र महाराजांची शेवटची 6-7 वर्ष कशी होती, त्यांच्या डोक्यात नेमकं काय चालू होतं ह्याचा अंदाज आपल्याला ह्यातनं घेता येतो. महाराजांची जर शेवटची वर्ष आपण नीट अभ्यासली तर औरंगजेब टपून बसलेला होता. स्वराज्यावर मोठी चढाई होणार होती. मात्र महाराजांचं नियोजन अगदी चोख होतं. युद्धाची तयारी डोक्यात पक्की आखली गेली होती आणि तेवढ्यात त्यांच्यावर काळानं घाला घातला. पण ह्या शेवटच्या वर्षात नेमकं काय काय सुरू होतं हे या कादंबरीत वाचायला मिळतं. शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ नेमकं काय करत होतं, त्यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू होतं, काय शिजत होतं. एवढंच नव्हे तर या अष्टप्रधान मंडळात असणाऱ्यांच्या घरी नेमकी काय परिस्थिती होती याचा अंदाज आपल्याला घेता येतो. आणि सोबतच शत्रू पक्षात नेमकं काय चाललेलं आहे याची बित्तम बातमी शिवरायांपर्यंत पोहोचत होती. शिवरायांची शेवटची काही वर्ष ही रायगडावर गेली आणि त्यामुळे ह्या कादंबरीमध्ये रायगडाचं जे वर्णन आलेलं आहे त्यामुळे आपण त्या काळचा रायगड अक्षरशः डोळ्यासमोर पाहू शकतो. कादंबरी वाचताना आपणही रायगडावर फिरतोय असा भास होतो. आणि ह्यात महाराजांच्या काही मोहिमांचं देखील वर्णन केलेलं आहे. त्यातील कर्नाटकाची मोहीम ही विशेष भावते. म्हणजे त्यातले जे डिटेलिंग आहेत ना ते मनात भरतात. काही घटनांना जर तरच्या मर्यादेत अडकवून त्यांनी आपला विचार मांडलेला दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ, लाल महालात शाहिस्ते खानाची बोटं छाटण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्यासारख्याच कुणाला तरी पाठवलं असेल, ते स्वतः गेले नसावेत असा लेखकाचा अंदाज आहे. पण अर्थातच तो अंदाज सिद्ध करताना लेखक जर तरची वेष्टनं वापरायला विसरत नाही. ही कादंबरी वाचताना अजिबात कंटाळा येत नाही, उलट ती प्रवाही आहे. कादंबरीला स्वतःचा असा वेग असल्यानं ती अगदी पटपट वाचून होते. इनामदारांनी फक्त शेवटची काही वर्ष ह्यात चितारलेली आहेत. संपूर्ण जीवन प्रवास उलगडणारी एखादी कादंबरी सुद्धा वाचकांना निश्चितपणे वाचायला आवडलीच असते. महाराजांच्या एकूणच संपूर्ण आयुष्यावर आधारित असलेली श्रीमान योगी ही कादंबरी जवळपास 1100 पानांची आहे. तर इनामदारांची राजेश्री ही कादंबरी 800 पानांची आहे. आणि ह्यावरूनच ही कादंबरी किती डिटेल्ड आहे याचा अंदाज येतो. जर आपल्याला श्रीमान योगी या कादंबरीचा रिव्ह्यू पाहायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर थेट क्लिक करा. राजेश्री या कादंबरीमध्ये कुठलीही घटना अतिरंजित न करता ती प्रेक्षकांना जशी घडलीये तशीच वाटते. ही कादंबरी एकूण 4 विभागात विभागली गेली आहे. महाराजांच्या मृत्यूपर्यंत ही कादंबरी आपल्याला घेऊन जाते. ह्या कादंबरीची नवी आवृत्ती ही जुन्या आवृत्तीपेक्षा अधिक चांगली आहे आणि नवी आवृत्ती ही अक्षर जाडीच्या तुलनेत सुद्धा अधिक वाचनीय असं म्हणावं लागेल. आणि सोबतच ती अधिक आकर्षक सुद्धा आहे. मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे जे अनंत सालकर यांनी साकारलेलं आहे. मलपृष्ठावर पुस्तकाचा सारांश आहे. लेखकानं वापरलेली भाषा कुठेही बोजड वाटत नाही. अगदी सहज सोप्या भाषेत लेखक आपल्याला इतिहासाची सफर घडवून आणतो. आणि जर हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर तुम्ही majesticreaders.com या वेबसाईटवरून ते खरेदी करू शकता. आणि खास सेन्सिबलच्या सबस्क्रायबर्ससाठी ते विशेष सवलतीत उपलब्ध आहे. त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला कूपन कोड वापरावा. आपला मावळ मुलखातला मराठी राजा कसा जग जिंकायला निघालेला, त्याचं विचार विश्व किती अफाट होतं, त्याचं नियोजन किती चूक होतं आणि वैयक्तिक आयुष्यात मानसिकरित्या
आपला जाणता राजा कोणत्या प्रसंगांना सामोरा जात होता हे जाणून घ्यायचं असेल तर ही कादंबरी वाचायलाच हवी. बुकमी या कादंबरीला देते 5 पैकी 3.5 स्टार्स. पुन्हा भेटू नव्या पुस्तकाच्या नव्या रिव्ह्यू सह. तोवर पाहत रहा आणि सबस्क्राईब करा सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन.